मित्रो नमस्कार. शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत. आपण राजन किंवा रांजण मातीचा कसा बनतो, त्याची पद्धत काय आहे हे समजून घेऊया. बघूया कुंभाराची कला. हा संपूर्ण तयार झालेला मोठा रांजण आहे, पण त्याची पहिली पायरी अशी आहे की थापटून माती तयार करून थापटून अशा पद्धतीने तो आधी केला जातो आणि मग त्याला वेगवेगळे जॉईंट दिले जातात. साधारणतः एका रांजणासाठी 6 ते 7 जॉईंट जे आहेत ते दिले जातात. थोडा 4-4, 6-6 इंच माती लावत त्याला वर नेलं जातं. त्याची ही पहिली पायरी. त्यानंतर ही दुसरी पायरी, म्हणजे हा इथे आता जॉईंट आहे, हा वरचा भाग बसला आणि आत्ता त्याला इथे काठ लावणं सुरू आहे. या ताई काठ तयार करून राहिल्यात, तर आपण बघूयात रांजणाचा काठ कसा तयार होतो. फार मोठं बारीक असं हे काम आहे आणि कौशल्याचं काम आहे. आपल्या सर्वांना माहिती असेल की अनेक कला काळाच्या ओघात ज्या आहेत त्या लुप्त झाल्या, परंतु कुंभाराच्या कलेला अजूनही पर्याय नाही. पिढी दर पिढी ही कला जी आहे ती चालत आलेली आहे. नवीन पिढीचा ही कला शिकण्याकडे कल जरी कमी असला तरी याला अजून पर्याय नाही आहे. पाठीमागच्या बाजूला तुम्ही याला विदर्भात रान्न म्हटलं जाते, ज्याला खापर असं देखील म्हणतात, ज्यावर पातळ रोटी म्हणजे ज्याला तुम्ही मांडा म्हणता, तो मांडा तयार केला जातो. अनेक जत्रांमध्ये हे विकायला येत असतात. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्याची चाऊल आहे, त्यामुळे ह्या गोष्टी याला आता मागणी असेल अधिक. इकडे आपण बघतो आहे तर गंगाळ, जे आपल्या घरी आपण तांब्याचं वापरतो. मातीच्या गंगाळाला देखील शुभप्रसंगी लग्नकार्यात मान आहे आणि एकेकाळी खेड्यात आजही आंघोळीसाठी आणि बऱ्याच गोष्टींसाठी हे गंगाळं वापरले जात असत. ही इथे भिजवलेली माती आहे आणि ही या माठावर रांजणावर केलेली जी आहे ती कलाकारी पण आपल्याला दिसेल. तर इथे याला काठ लावला गेला. आवश्यकतेनुसार किंवा गरजेनुसार नळ देखील लावले जातात. आता तुम्ही ह्या इथे बघा, एक नळ लावलेला आहे आणि हे छोटे माठ जे आहेत आपले घडे ते इथे बनवलेले आहेत. आलेगावला सोनोने परिवार हा व्यवसाय चालवतो. मोठा व्यवसाय आहे आणि अतिशय प्रसिद्ध आहेत. म्हणजे हाताने कुंड्या तयार करणे, हाताने ह्या सगळ्या वस्तू तयार करणे. अलीकडे मशीनच्या साहाय्याने सगळ्या गोष्टी होतात, परंतु या परिवाराने अजूनही आपला पारंपरिक व्यवसाय सोडलेला नाही. आणि जवळपास कितवी पिढी आहे तुमची याच्यात? अच्छा, 2 पिढ्या गेल्या, तिसरी पिढी शिकते आहे, चौथी पिढी हळूहळू तयार होते आहे. तर